नमस्कार. तर बऱ्याच दिवसापासून आपलं लेक्चर झालं नव्हतं. आजपासून लेक्चरला सुरुवात होणार आहे. आपण चौथी, पाचवी, सहावी, सातवी, चौथी, पाचवी परिसर अभ्यास आणि सहावीचा इतिहास बघितला होता. सातवीचा आपण इतिहास बघतोय, जो टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 आणि त्याचबरोबर सीटेट मध्ये सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. तर भारतीय इतिहास जो आहे त्याचा मध्ययुगाचा कालावधी कधी सुरू झाला आहे, तर 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे 5वे शतक ते 15वे शतक एवढा आहे. तर साधारणपणे भारतीय इतिहास जर पाहिला तर मध्ययुग जो आहे तो 9वं शतक ते 18वं शतक. युरोपामध्ये मध्ययुग जो आहे ते 5वे शतक ते 15वे शतक. त्यानंतर रोमन साम्राज्याच्या बाबतीत विचार जर केला तर इसवी सनाच्या 5व्या शतकात रोमन साम्राज्य लयास गेले. ओके. यामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये सम्राट शार्लमन, हा जो सम्राट शार्लमन होता, तर याने आपल्या प्रभावाखाली युरोप आणलेला होता. तर 8वं शतक लक्षात ठेवा. इसवी सनाचं जे 8वं शतक होतं त्या 8व्या शतकामध्ये सम्राट शार्लमनने आपल्या प्रभावाखाली युरोप आणला. त्यानंतर या महत्वाच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये बघा. इतिहासाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय की भूदास म्हणजे काय, तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. भूदास म्हणजे काय, तर स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर. स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर त्यांना भूदास असं म्हटलं जायचं. सामंत म्हणजे काय, सामंत म्हणजे सरदार. सामंतांच्या प्रभावाखाली युरोपामध्ये एक नवीन व्यवस्था अस्तित्वात आली, तिलाच सामंतशाही असं म्हटलं जातं. तर भूदास म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले, जे स्वतःच्या मालकीची ज्यांच्याकडे जमीन नाही ते सगळे झाले भूदास. आणि सामंत म्हणजे सरदार. याच सरदारांच्या आधिपत्याखाली युरोपामध्ये एक नवीन व्यवस्था निर्माण झाली, तिला साधारणपणे सामंतशाही असे म्हटले जाते. आशिया खंडातून, विशेषतः भारतातून, आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेमध्ये विकले जात होते. तर आशिया खंडातला विचार जर केला तर विशेषतः भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेमध्ये विकले जात होते. म्हणजे तो काळ भारतासाठी अतिशय सुवर्ण काळ होता. तर भारतातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठमध्ये जात होते. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबर जे आहे, 7व्या शतकात मोहम्मद पैगंबर आलेले आहेत. त्या मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची शिकवण दिली. पुन्हा प्रश्न येतो की धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता, तर इस्लाम धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे तो आहे कुरआन शरीफ. कुराण शरीफ नावाचा जो धर्मग्रंथ आहे तो इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. यामध्ये असं म्हटलंय की ईश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत, ही इस्लामची शिकवण आहे. त्यानंतर खलिफा म्हणजे काय, तर खलिफा एक महत्वाची कन्सेप्ट आहे. त्यामध्ये पैगंबरांचे जे वारसदार असतात त्यांना खलिफा म्हटलं जातं. स्पेनमध्ये जर आपण विचार केला तर स्पेनमध्ये कार्डोवा, इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का मदिना या ठिकाणी जे मशीद आहेत ते अरबी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. जी अरबी स्थापत्यकला अस्तित्वात आली त्या स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना जर कुठे बघायचा असेल तर मक्का मदिना, इजिप्त मधलं कैरो आणि स्पेन मधलं कार्डोवा लक्षात ठेवायचं आहे. कुठलं म्हणजे कुठलं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, तर मक्का मदिना सौदी अरेबियामध्ये आहे, स्पेनमध्ये कार्डोवा आहे, इजिप्तमध्ये कैरो आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट म्हणजे खगोलशास्त्र आणि गणित विषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला या परिचित झालेल्या आहेत. तर ज्या खगोलशास्त्राच्या आणि गणिताच्या संकल्पना आहेत भारताच्या, मग त्यामध्ये शून्याचा शोध असेल किंवा ज्या ज्या कन्सेप्ट आहेत
खगोलशास्त्राशी संबंधित किंवा गणिताशी संबंधित या संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला परिचित झाले. आता काय होतं की आपला जो व्यापार त्यांच्याशी चालू होता, तर ह्या अरब लोकांनी भारतीय या ज्या संकल्पना आहेत या पाश्चात्य जगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण ट्रेडिंग व्यापार आणि या व्यापाराच्या निमित्ताने त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होत होतं, एका जागेवरून दुसऱ्या देशामध्ये जाणं येत होतं. त्यामुळे ह्या संकल्पना वृद्धिंगत झाल्या, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स नावाच्या ज्या कथा आहेत, या कथांचं संकलन सुद्धा या 7व्या शतकामध्ये झालेलं आहे. अरब व्यापाऱ्यांनी संत्र्याचे पीक युरोपात रुजवलेलं आहे. जे अरब व्यापारी होते त्यांनी संत्र्याचं जे पीक आहे ते युरोपात रुजवलं. याचबरोबर बंदुकीची दारू, होका यंत्र, चिनी मातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीन मधून युरोपात नेल्या. त्यानंतर 8व्या शतकामध्ये जर आपण विचार केला तर 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. इथून खऱ्या अर्थाने इतिहासाला एक वळण मिळत गेलंय. तर 8व्या शतकामध्ये काय झालं तर मोहम्मद बिन कासिम हा अरबी सेनानी होता. हा सिंध प्रांतावर स्वारी करून आला आणि याच सिंध प्रांतामध्ये दाहिर नावाचा राजा होता. या दाहिर राजाचा पराभव हा मोहम्मद बिन कासिम याने केलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालचा प्रदेश तेथे राज्य करणाऱ्या निरनिराळ्या राज्यांमध्ये विभागलेला होता. ज्याला तुम्ही आता पश्चिम बंगाल म्हणतात, तर मुळात बंगालचा प्रदेश फार मोठा होता. तर त्या बंगालच्या प्रदेशात तेथे राज्य करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो विभागला गेला होता. ते बंगाल प्रदेशातील सर्व राजे आपापसातील मतभेद ठेवून एकत्र आले आणि त्यांनी काय केलं तर या बंगाल प्रदेशाचा एक प्रमुख नेमला आणि त्या प्रमुखाला प्रमुखपदी गोपाल याची निवड केली. तर त्या काळातला जो कोणी राजा असेल गोपाल नावाचा, तर त्याला एक समन्वयक किंवा एक प्रमुख म्हणून त्यांनी नेमलं. त्यांना लक्षात आलं की नाही, आपल्यावर आक्रमण होऊ शकतं, आपण सगळ्यांनी संघटनेने एकत्र येणं गरजेचं आहे. त्याच वेळी इसवी सन 725 मध्ये गोपालने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली. म्हणजे ही जी पाल सत्ता आहे त्या पाल सत्तेची स्थापना या ठिकाणी कोणी केलेली आहे तर 725 मध्ये गोपालने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली. गोपालचा पुत्र जो होता तो धर्मपाल होता. त्याने काय केलं तर करतोया नावाची जी नदी आहे या नदीच्या काठी पुंडवर्धनपूर नावाची आपली राजधानी स्थापन केलेली. म्हणजे स्टार्ट फ्रॉम द मोहम्मद बिन कासिम, दाहिर राजाचा पराभव केला, मग बंगाल प्रांतामध्ये सगळे एकत्र आले, मग त्या गोपालला प्रमुख नेमलं आणि त्याच गोपालचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे धर्मपाल. याच धर्मपालने करतो या नावाच्या नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे आपली राजधानी स्थापन केली. नंतर पुढे काय झालं, हे होत असतानाच इसवी सनाचं 8वं शतक आलं आणि याच 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट या घराण्याचा उदय झाला. म्हणजे पाल घराण्यानंतर पुढचं घराणं आलंय राष्ट्रकूट. आता राष्ट्रकूट घराण्यामध्ये आपण जो विचार केला तर दंतीदुर्ग जो होता, तर या दंतीदुर्गानंतर सत्तेवर जो पहिला कृष्ण आला याने बदामी ही चालुक्याची राजधानी जिंकून घेतली. म्हणजे राष्ट्रकूट घराण्यामध्ये दंतीदुर्ग हा जो पहिला राजा तयार झाला, मुळात हा राजाच प्रचंड पराक्रमी होता. आणि दंतीदुर्गच्या नंतर जो कोणी राजा आला पहिला कृष्ण, याने काय केलं तर चालुक्य घराणं जे होतं त्या चालुक्य घराण्याची जी राजधानी होती बदामी ही जिंकून घेतली. पुढे काय झालं तर इसवी सन 794 मध्ये राष्ट्रकूटच्या गादीवर आलेला तिसरा गोविंद, म्हणजे जसं राष्ट्रकूट गादीवर आपण बघितलं की पहिल्यांदा कोण आलंय तर दंतीदुर्ग आला, मग पहिला कृष्ण आला. तर या पद्धतीने राष्ट्रकूट घराण्यातील दंतीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होता. इसवी सन 794 मध्ये राष्ट्रकूट गादीवर आलेला तिसरा गोविंद, त्याचा मुलगा जो होता अमोघ वर्ष याने सोलापूर, आपलं महाराष्ट्रातलं सोलापूर जे आहे तर या सोलापूर जवळ मालखेड हे नगर वसवलं.
आणि मग राष्ट्रकूटांची राजधानीचे केंद्र कोणतं झालं, तर मालखेड झालं, जे महाराष्ट्रामधलं सोलापूर जवळ आहे. आणि कोणी केलं ते 794 मध्ये अमोघ वर्ष, म्हणजे राष्ट्रकूट घराण्याच्या गादीवर आलेला तिसरा गोविंद, त्याचा मुलगा अमोघ वर्ष. पुढं काय झालं, 10व्या शतकामध्ये चालुक्य राजा, जो तैल नावाचा राजा होता, मग याने ठरवलं की नाही, आपली बदामी राजधानी जिंकली, आपल्या पूर्वजांची राजधानी यांनी जिंकून काढली, म्हणून त्याने एक प्रकारे त्या राष्ट्रकूटांचा पराभव केला. त्याच वेळेस चोळ नावाचं जे घराणं होतं, हे दक्षिण भारतातलं आणि प्राचीन घराणं मानलं जातं. हे दक्षिण भारतातलं एक महत्वाचं घराणं आहे. त्या घराण्याचं नाव आहे चोळ घराणं. चोळांचं जे राज्य होतं, या चोळांचं राज्य हे तामिळनाडूमध्ये होतं. पहिल्या राजराजानंतर त्याचा पहिला मुलगा राजेंद्र हा सत्तेवर आला. तर दक्षिण भारतामध्ये जे काही चोळ घराणं होतं, तर त्या चोळ घराण्यामध्ये पहिल्या राजराजानंतर त्याचा पहिला मुलगा, पहिला राजेंद्र सत्तेवर आला. विजयालय हा चोळ सत्तेचा संस्थापक होता. विजयालय हा चोळ सत्तेचा संस्थापक होय. इसवी सन 850च्या सुमारास विजयालय याने तंजावर जिंकून घेतले, आणि मग ह्या तंजावर हीच चोळांची काय झाली, राजधानी झालेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला असं लक्षात येईल की तंजावर जिंकून घेतलं, मग तंजावर ही चोळांची राजधानी झालेली आहे. त्यानंतर चोळांच्या इतिहासामध्ये पहिला राजराज आणि पहिला राजेंद्र हे दोन कर्तबगार राजे होऊन गेले. आणि मग त्यांनी त्या काळामध्ये संपूर्ण श्रीलंका काय केली, जिंकून घेतलेली आहे. तर हा एक अतिशय प्राचीन इतिहास आहे, महत्वाचा इतिहास आहे, जो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो मी, साधारणपणे आपण जर विचार केला तर चोळ घराणं जे आहे, त्या चोळांच्या इतिहासामध्ये पहिला राजराज आणि पहिला राजेंद्र हे दोन कर्तबगार राजे झाले. मग संपूर्ण श्रीलंका त्यांनी जिंकून घेतली. त्याच वेळेस पहिला राजेंद्र जो होता, त्या पहिल्या राजेंद्राने मलायातील शैलेंद्राच्या घराण्याच्या विरोधात असणारी आरमारची मोहीम हाती घेतली. भारताच्या इतिहासातील ही पहिलीच आरमारी मोहीम होती. म्हणजे समुद्राच्या संदर्भात जर आपण विचार केला की आरमार मोहीम जी आहे, ही आरमार मोहीम भारतामध्ये पहिल्यांदाच घडून आलेली आहे. आणि ती कोणाच्या कार्यकाळात घडून आली, तर चोळ घराण्यातला पहिला राजेंद्र, तर त्याने शैलेंद्र नावाचं जे घराणं होतं त्यांच्या विरोधात ही मोहीम राबवली. तर पहिल्या राजेंद्रने गंगे कोंड चोलपुरम ही चोलांची राजधानी बनवली. आता हा जो पहिला राजेंद्र आहे, थोडा कर्तबगार असल्यामुळे त्याने काय केलं, तर ती राजधानी बनवली. कुठली राजधानी, तर गंगे कोंड चोलपुरम नावाची राजधानी बनवली. आता याच काळामध्ये अल्लाउद्दीन खलजी जो आला, या अल्लाउद्दीन खलजीचा जो सेनापती होता मलिक कफूर, मलिक काफूर जो आहे, याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली. अल्लाउद्दीन खलजीचा सेनापती. इसवी सनाच्या 11व्या शतकात अवंतीच्या प्रतिहारांची सत्ता रास पावली. आता याच्यामध्ये आपण ह्या नोट्स तयार केल्या आहेत, त्या पुस्तकामध्ये बघून. तर इथे तुम्हाला ह्या शॉर्टकट नोट्स जरी दिसल्या, ते महत्वाचे सेंटेन्स आहे, कोणी काय काय केलेलं आहे. तर इसवी सनाच्या 11व्या शतकात अवंतीच्या प्रतिहारांची सत्ता रास पावली. त्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राजपूत सत्ता अस्तित्वात आल्या. म्हणजे आता हा इतिहास पुन्हा चेंज व्हायला सुरुवात झाली. यामध्ये मग कनोजचे गढवाल, माळव्याचे परमार, अजमेरचे चव्हाण, ह्या
आता याच्यामध्ये कनोजचे गढवाल, माळव्याचे परमार, अजमेरचे चव्हाण, तर ह्या महत्वाच्या राजपूत सत्ता होत्या. याच गढवाल घराण्याचा संस्थापक जो होता तो चंद्रदेव. याच चंद्रदेवाने काय केलं, पुढे जाऊन कनोज ही गढवालांची राजधानी स्थापन केली. त्याच वेळेस गजनीहून आलेला जो मोहम्मद घुरी होता, या मोहम्मद घुरीने गाढवाल घराण्याचा शेवट केला. याच वेळेस परमार घराण्याचा जो संस्थापक होता त्याचं नाव होतं कृष्णराज. तर माळवा जे आहे त्या माळव्यातील धार ही परमारची राजधानी होय. परमार घराण्यातील सर्वात महत्वाचा कर्तबगार राजा होता भोज नावाचा राजा. हळूहळू आपण पुढे सरकतोय. त्यानंतर 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिलजी याने परमारांची सत्ता संपुष्टात आणली. आता मलिक कपूरचा उल्लेख झालाय, अल्लाउद्दीन खिलजीचा उल्लेख झालाय. तर त्याने काय केलं, 14व्या शतकाच्या आरंभी इथे येऊन परमारांची सत्ता संपुष्टात आणली. राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशात चव्हाणांचे राज्य होते. त्याच काळामध्ये तिसरा पृथ्वीराज चव्हाण हा घराण्यातील सगळ्यात पराक्रमी राजा. त्याने 1191 मध्ये जी तराईची लढाई झाली, त्या तराईच्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला 1191 मध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातलं यादव हे घराणं प्रसिद्ध घराणं. आरंभी यादव हे कुठे राहायचे, तर आपलं जे नाशिक जिल्हा, आपण नाशिक मधले आहोत, तर नाशिक जिल्हा आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यातलं चांदवड जे आहे, तर या ठिकाणी हे यादव घराणं या ठिकाणी आलं. यादव राजा सेऊणचंद्र यांनी सिन्नर येथे राजधानी नेली. म्हणजे चांदवडवरून ती राजधानी त्याने सेऊणचंद्र नावाचा जो राजा होता त्याने सिन्नर येथे राजधानी नेली. इसवी सनाच्या 12व्या शतकात पाचवा भिल्लम याने आपली राजधानी औरंगाबाद म्हणजे आता जे संभाजीनगर आहे, या ठिकाणी देवगिरी येथे राजधानी नेलेली आहे यादव घराण्याची. त्यानंतर यादव घराण्यामधलाच दुसरा सिंघन नावाचा हा कर्तबगार राजा होता. 13व्या शतकात अल्लाउद्दीन इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या प्रारंभीस त्याने दिल्ली येथे सत्ता केंद्र निर्माण केले आणि नंतर त्याने याच अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीवर स्वारी केली. त्यावेळेसचा यादव घराण्याचा राजा होता रामचंद्र देव. इसवी सनाचे 8वे ते 13वे शतक या काळामध्ये भारतामध्ये अनेक प्रादेशिक सत्ता उदयास आल्या. जसं आता जसे प्रादेशिक पक्ष आहेत प्रत्येक राज्यामध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये मनसे आहे, शिवसेना आहे, हे जे प्रादेशिक पक्ष जसे होते, किंवा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आहे, किंवा असे जे प्रादेशिक पक्ष आहेत, तशा प्रादेशिक सत्ता या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये उदयास आल्या. याच प्रादेशिक सत्तांच्या आपापसातील संघर्षाचा फायदा वायव्येकडून आलेल्या तुर्की आक्रमकांनी घेतला. आता काय झालं की या प्रादेशिक सत्तांमध्ये भांडण व्हायला लागलं, दोघांचं भांडण, आणि तिसऱ्या चला तर त्याच वेळेस तुर्की आक्रमण सुरू झाली. इसवी सनाच्या 8व्या व 9व्या शतकांमध्ये भारताचा बाहेरील देशाबरोबरचा व्यापार आता मंदावला होता. 10व्या शतकानंतर मात्र भारताच्या परराष्ट्र व्यापाराला पुन्हा चालना मिळाली. अरब व्यापाऱ्यांकडून भारतातील कापड, सुगंधी द्रव्य, मसाल्याचे पदार्थ यांना मागणी होती. अरब लोक भारतात येताना खजूर आणू लागले, घोडे आणत असत. भारतातून जाताना मग ते काय काय नेऊ लागले, लिंबू, नारळ, आंबा, हे अरब स्थानात घेऊन जात होते. त्या काळामध्ये महत्वाचं बंदर जे होतं भरूच नावाचं बंदर, जे गुजरातमध्ये आहे. केरळमधील मलबार मधून शिसम नावाचं लाकूड चीनला त्या काळामध्ये पाठवलं जात होतं, लक्षात ठेवा. तर मलबार, केरळ मलबार जे आहे तिथे शिसम नावाचं लाकूड. नंतर बंगालमधील ताम्रलिप्ती बंदरातून जावा, सुमात्रा इत्यादी बेटांकडे भारतातून व्यापारी जहाज जाऊ लागली. चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला होता. जावा बेटांमधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप, तर कंबोडियातील अंकोरवट मंदिर ही भारतीय संस्कृतीच्या देशावरील प्रभाव. तुम्ही कंबोडियातलं अंकोरवट मंदिर गुगलवर, युट्यूबवर सर्च करा, अतिशय मोठं मंदिर आहे. तर या जावा बेटांमधला बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप. कोल्हापूर, यवतमाळ इत्यादी ठिकाणी गूळ उद्योग महत्वाचा होता. महाराष्ट्रातलं पैठण, पैठणीसाठी आंध्र प्रदेशातील वरंगळ तलम कापडासाठी प्रसिद्ध होते. ह्या जोड्या विचारल्या जातात टीईटीच्या पेपरमध्ये किंवा सीटेट मध्ये सुद्धा. तर महाराष्ट्रातलं पैठण पैठणीसाठी, आंध्र प्रदेशातलं वरंगळ तलम कापडासाठी प्रसिद्ध होते. याच मध्ययुगीन काळात स्थानिक पातळीवरील व्यापार वस्तू विनिमयाद्वारे होत असे.
दूरच्या व्यापारासाठी सोने, चांदी, तांबे या धातूंच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग केला जाईल. याच यादव काळामध्ये हा प्रश्न विचारला गेलाय पेपरमध्ये. तर यादव काळातलं सुवर्ण नाणं कोणतं होतं? तर पद्मटंक. पद्मटंक नावाचं जे आहे हे सुवर्ण नाणं जे आहे ते यादव काळातलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर यादव काळातलं सुवर्ण नाणं कोणतं? तर ते आहे पद्मटंक. त्याच वेळेस महाराष्ट्रात वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी जगप्रसिद्ध आहेत. त्यापैकी कैलास मंदिर हा अतिशय उत्तम कोरीव कामाचा अप्रतिम नमुना आहे. याच दक्षिण भारतामध्ये तंजावर येथे सुद्धा बृहदीश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. तंजावर आता झालेला होता राजधानीचा उल्लेख, अशा तंजावर मध्ये बृहदीश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. भुवनेश्वर मध्ये लिंगराज मंदिर आहे. पुरीचं जगन्नाथ मंदिर आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. मध्य प्रदेशामध्ये खजुराहो आहे. नंतर कोणार्क मध्ये सूर्य मंदिर, मध्य प्रदेशातलं खजुराहो. खजुराहो येथील कंडारीय महादेव मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहेत. हे जे पुरातन मंदिर आहेत हे विशेष प्रसिद्ध आहेत. तर कोणकोणते पुरातन मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत? तर त्यामध्ये भुवनेश्वरातलं लिंगराज मंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर, कोणार्कचं सूर्य मंदिर, मध्य प्रदेशातलं खजुराहो येथलं कंडारीय मंदिर. तर हे सगळे प्रसिद्ध मंदिर आहेत. हे आपण मात्र लक्षात ठेवायचं आहे. राजस्थानमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे राजस्थानमधील अबूच्या पहाडावरील तिलवाडा जेथील जैन मंदिरे संगमरवरावरील कोरीव कामासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. राजस्थानमधले अबूच्या पहाडावरील. कर्नाटकातील बेलूर येथील चेन्नकेशव, तर हळेबीड येथील होयसळेश्वर या मंदिरातील कोरीव काम सुद्धा अप्रतिम आहे. तर कर्नाटकातलं बेलूर येथील चेन्नकेशव आणि हळेबीड येथील होयसळेश्वर. काशी, नाशिक, पैठण यासारखी काही नगरे परंपरेने तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती. कांचीपुरम, मदुराई, तिरुपती इत्यादी नगरे ही तीर्थक्षेत्र म्हणून हळूहळू प्रसिद्धीस आली आणि आज ती नावलौकिकास प्राप्त आहेत. बंगालमधील पाल राजांनी लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिलं. तर लघुचित्र शैली ही कला कोणी वाढवली, जोपासली, भारतात आणली? तर पाल राजे जे होते हे बंगालमधले होते आणि त्यांनी लघु चित्र काढण्याची शैली प्रोत्साहन केलं. जयदेव जो होता त्या जयदेवने गीत गोविंद नावाचं काव्य त्या काळामध्ये लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. जयदेव गीत गोविंद काव्य. याच काव्यामध्ये कृष्ण भक्तीचा महिमा सांगण्यात आलेला आहे. ओके, माझा आवाज पूर्ण येतोय का तुम्हाला? त्यानंतर कल्हण जो होता त्याने राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला. कल्हण नावाचा राजा. तर या ग्रंथात त्याने प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. बघा, तर काश्मीरचा इतिहास तुम्हाला बघायचा असेल तर कल्हण याने राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला. तर त्याने एन्शियंट काळापासून तर आतापर्यंत 12व्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात भास्कराचार्य हा सर्वश्रेष्ठ गणिती होऊन गेलेला आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये भास्कराचार्य. भास्कराचार्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर सिद्धांत शिरोमणी. सिद्धांत शिरोमणी नावाचा ग्रंथ भास्कराचार्य याने लिहिला. पंप याने कन्नड भाषेमध्ये आदिपुराण, पंप भारत ही महाकाव्य लिहिलेली आहेत. लक्षात ठेवा, पंप होता त्याने कन्नड भाषेमध्ये काय काय लिहिलं? तर आदिपुराण लिहिलेलं आहे, पंप भारत लिहिलंय, ही महाकाव्य लिहिली. कवी कंबन याने तमिळ भाषेमध्ये रामायण लिहिलेलं आहे. तर तमिळ भाषेमधलं रामायण प्रसिद्ध आहे, अतिशय प्राचीन आहे. तर या कवी कंबन याने तमिळ भाषेमध्ये रामायण लिहिलं. हा प्रश्न 2021च्या टीईटी मध्ये विचारला गेला होता. तर विवेक सिंधू नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी भाषेमधला ओविवृत्त ग्रंथ कोणी लिहिला? तर विवेक सिंधू नावाचा जो ओविबद्ध ग्रंथ जो आहे तो मुकुंद राजा याने लिहिलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मुकुंद राजाने विवेक सिंधू या नावाचा मराठी भाषेतला ओविबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे.
तर ह्या महत्वाच्या नोट्स आपण इतिहासाच्या पाहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंत जे महत्वाचे टॉपिक आहेत, ते महत्वाचे टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आज आपण अर्धा तास लेक्चर घेतलं. हळूहळू ही रेंज आपल्याला वाढवायची आहे. हेच लेक्चर पुन्हा उद्यापासून 40 ते 45 मिनिटांचं होईल आणि काही कालावधीनंतर तेच लेक्चर 1 तासाचं होईल. ओके, आज आपण थांबूया. ओके, सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.